साहेब, सगळ्या पत्रकार बंधूंचे पहिले मी सावध करतो की गेल्या 2 महिन्यापासून मी सातत्यानं नगरपालिकेत तक्रार करून राहिलेलो आहे. हे माझ्याकडे 25/5चा अर्ज आहे आणि एक अर्ज आहे तो 3/7चा आहे 2026चे. आणि मी व्हॉट्सअपवर नेहमी चावऱ्या साहेब जे आरोग्य अधिकारी आहे यांना व्हॉट्सअपवर मी कंप्लेंट करून राहिलो, तिथे फोटो टाकून राहिलो की बाबा 2 महिने आली तर कंप्लेंट सफाई झाली नाही, नाली सफाई. तर ते म्हणता कर्मचारी नाही आहे, एक कर्मचारी होते त्याची बदली झालेली आहे, कोणी केली हे त्यांना माहीत नाही. म्हणजे असा भोंगळा कारभार नगरपालिकेत चालू आहे. त्यांना मी मागे बोललो, साहेब होतं काय आहे, तुम्हाला कोणी मना केली आहे की ते सांगा. नाही म्हणे तिथं कामच नाही करायचं म्हणे, कर्मचारी नाही म्हणे. म्हणजे तुम्ही नगरपालिकेच्या पेमेंट फुकट घेता का? आम्ही लोक टॅक्स भरता, 100% टॅक्स भरणारे लोक आहे आणि आम्हाला अगर तुम्ही सुविधापासून वंचित ठेवताय, याला काय अर्थ आहे? कुठल्या प्रभागाचा प्रश्न आहे हा प्रभाग क्रमांक 14 आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये रामदासवाडी असो, गुंजा कॉलनी असो, शाळेचा डीएल हिंदी हायस्कूलचा पाठीचा भाग असो या भावनीनगरचा एरिया असो. हो, आता काय उत्तर मिळालं आपल्या सीओकडनं? सीओ साहेबांना सांगितलं आहे की बाबा उद्यापासून सफाई कामगार नेमू आणि कामाला सुरुवात करू. नाही झाले तर मी याच्यापेक्षा मोठं आंदोलन करीन. स्वतः कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा हाताने भरून पुरा अंगावर कचरा घेऊन मी इथं कचरा घेऊन येईन.